पायथागोरस ट्रिपलेट दाखवायचा आहे. पायथागोरस ट्रिपलेट म्हणजे मराठीमध्ये काय? पायथागोरसचे त्रिकुटे. ओके, त्रिकोण नाही त्रिकुटे. चला पहा मग यातलं आता काय करायचं, जे मोठं आहे ह्यांच्यामधलं मोठं कोण आहे त्याला घ्यायचं, त्यातलं त्याचा वर्ग करून घ्यायचं. मग किती आला? 5चा वर्ग. त्याला समीकरण नंबर 1 द्यायचं. लक्षात. दुसरं कोण आहे? 3 आणि 4. राहिले कोण दोघं? 3 आणि 4. त्यांचा पण वर्ग करायचा. 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग, ह्या दोघांची बेरीज करायचं बा. 3चा वर्ग 9 अधिक 4चा वर्ग 16. बरोबर किती होणार तुमचं? किती आलं? 9 आणि 16 25. समीकरण नंबर 2. मग बा दोन्ही सेम झाले का? दोन्ही समीकरणामध्ये 25-25 आलं उत्तर. मला यायचं तर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय LHS इज इक्वल टू RHS. ओके, असं म्हणणार आहे. म्हणजे LHS कोण आहे बघा. बरं, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 करा. काय करा? इकडे कोण आहे? 5चा वर्ग बरोबर राहिलेले दोघांचे वर्ग एवढा आहे का? 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग. 5चा वर्ग 25 आणि 3चा वर्ग 9 अधिक 4चा वर्ग 16. दोघांची बेरीज किती आलं? 25. मग इथं काय झालं तुमचा? LHS इज इक्वल टू RHS. मग इथं काय झालं? रिझन पण द्यायचंय तुम्हाला, विथ रिझन, कारण द्यायचंय का दोन्ही सेमच आहे आणि ट्रिपलेट का आहेत. बघा काय दिलं, हे काय मोठी संख्या आहे ना, मोठ्या संख्येचा वर्ग केला. द स्क्वेअर ऑफ लार्जर नंबर इज इक्वल टू square of sum of other two numbers. बघ लक्ष द्या. आता पहिला काय करायचं? 3, 5, 4 असे एक्झाम्पल आहे तुमचे. सगळ्यात मोठं कोण आहे यात? 5 आहे का? जेवढं सगळ्यात मोठं कोण असतं त्याला पहिलं लिहायचं. 5चा वर्ग 25 इक्वेशन नंबर 1. ह्या खूप. 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग, राहिलेल्या दोघांची बेरीज करायचं आणि त्याचं वर्ग करायचं. बघा 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 16 बरोबर 25. समीकरण 2. समीकरण 1 आणि 2 वरनं काय दिसायला लागलो? 5चा वर्गची किंमत आणि राहिलेल्या दोघांची वर्गाची किंमत दोन्ही काय ती इक्वल आहे. आलं लक्षात. त्यामुळे काय म्हणणार आपण? LHS इज इक्वल टू RHS. मग इथं काय लिहिलं? कारण तेच लिहिले, द सम ऑफ अ लार्जर नंबर. जे मोठा नंबर आहे त्याचा जेव्हा वर्ग करतोय, ओके, त्याचं वर्क करतोय ते कोणाबरोबर इक्वल टू असतंय? इक्वल टू कोणाबरोबर असतंय? स्क्वेअर. बघा स्क्वेअर ऑफ सम. लक्षात. स्क्वेअर ऑफ सम ऑफ अदर टू नंबर्स. लक्षात. मग आपलं काय म्हणणार आहे? देअरफॉर लास्ट द्यायचं कारण देअरफॉर द गिव्हन points, the given numbers are Pythagorean triplets. समजलं? लक्षात. समीकरण नंबर 1, समीकरण नंबर 2 दोन्ही LHS इक्वल टू RHS आलं तर काय म्हणायचं? ते पायथागोरस ट्रिपलेट आहेत. ओके, लिहून घ्या. 4, 9, 12. पहिला काय करणार? मोठी संख्या कोण आहे? 12. 12चा वर्ग करून घ्या. 12चा वर्ग 144 इक्वेशन नंबर 1. दुसरा कोण राहिलं? 4चा वर्ग अधिक 9चा वर्ग. 4चा वर्ग 16 अधिक 9चा वर्ग 81 बरोबर किती येतं बा? 7. हो का? 97 येते का? समीकरण नंबर 2. आता बा दोन्ही सेम दिसायला लागले का? नाही. मग इथे काय करायचं? फ्रॉम इक्वेशन सेमच आहे बा. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय लिहिणार? 12 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू. ओके, बरोबर असेल तर बरोबर लिहितो तो. इज नॉट इज इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर. देअरफॉर LHS इज नॉट इक्वल टू RHS. मग पुन्हा काय लिहायचं होतं? द स्क्वेअर ऑफ द लार्जर नंबर इज. इथे काय लिहिणार? इज शब्द काय येणार फक्त? इज नॉट इक्वल टू द
स्क्वेअर ऑफ सम ऑफ द अदर टू नंबर. देअरफोर किती किती आहे तुमचा 4, 9, 10 आर नॉट पायथागोरियन ट्रिपलेट्स. समजलं का? असेल तर पायथागोरस ट्रिपलेट म्हणायचं, नसेल तर नाही म्हणायचं. कळलं का? देऊन घ्या. सेम मराठीवाले पण तसंच आहे, फक्त तिथं नाही लावायचं. झालं. लक्ष द्या. आता काय काढायचं आहे? आता कुठली आकृती दिसायला आली? कुठली आठवतंय का तुम्हाला? ओके, 2 थेरम झालते याच्यावरनं. एक जॉमेट्रिक मीन, भूमितिक मध्य, आणि त्या अगोदरच कुठलं झालं? सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल झालं ना, काटकोन त्रिकोणाचे समरूप. ओके, समरूप असं झालं. आता बा काय काढायचं तुम्हाला? कशाचं आहे? एन क्यू आहे, म्हणजे मधला काढायचा आहे. आलाय लक्षात? आठवत आहे काल? मग ह्याचा वर्ग कशानुसार आला? बाय जॉमेट्रिक मीन थेरम. बाबा जॉमेट्रिक मीन थेरम काय म्हणते? जे परपेंडिक्युलर टाकलेलं असतंय मध्य, ओके, लंब टाकलेलं असतंय, त्याचा वर्ग करतोय. कशाचा वर्ग? एन क्यू चा वर्ग. बरोबर काय करतोय? कोणाकोणाचा गुणाकार येणार? एम क्यू गुणिले क्यू पी. झालं. क्यू किमत्या सगळं माहिती आहे तेव्हा. एन क्यू चा स्क्वेअर आहे तसाच, इज इक्वल टू एम क्यू बा 9 गुणिले 4. एन क्यू चा वर्ग बरोबर 9 सक सॉरी 9 चौक 36. मग बा एन क्यू पाहिजे आहे का? एन क्यू चा वर्ग पाहिजे आपल्याला एन क्यू. मग काय घेणार आहोत इथं? टेकिंग अ स्क्वेअर रूट, वर्गमूळ घेऊन. मग बा वर्गमूळ घेतल्यानंतर काय भेटलं तुम्हाला? वर्गमुळात एन क्यू चा वर्ग बरोबर वर्गमुळात 36. मग वा वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल. मग किती आलं? एन क्यू बरोबर काय आलं बा? 6. झालं. समजलं? लिहून घ्या. समजलं ना? काय काय करावं लागेल? ऑब्झर्वेशन करा. काय काढायचं तुम्हाला? बा दिलेली माहिती काय आहे बघा. 10 दिले, ओके. हे किती दिले? क्यूएम 8 दिले. काय काढायचं तुम्हाला? क्यू पासून आर पर्यंत अंतर काढावं लागेल. मग पहिला काय काढावं लागेल तुम्हाला? एम आर. क्यू पासून आर पर्यंत अंतर काढायचं तुम्हाला, बरोबर आहे? इथं तर दिले तुम्हाला, ह्याच्या पुढनं काढायचंय तुम्हाला. म्हणजे कशाची किंमत काढावं लागेल तुम्हाला? पहिला एम आर ची किंमत काढावं लागेल. ओके, मग एम आर ची किंमत कसं काढायचं? पायथागोरस प्रमेय. ओके, पायथागोरस प्रमेय केली. हे 90 डिग्री. हा 90 डिग्री. हे 10 आहे, ओके. हे 8 आहे. इकडचं काढता येतं, इकडचं काढता येणार नाही तुला. मग काय करावं लागेल? काय करावं लागेल? आत्ताची आकृती होती ना, सेम तसं दिसतंय बा. मधलं जे परपेंडिक्युलर झालंय, लंब झालंय, त्याचं काय करतोय? वर्ग करतोय. आलं लक्षात? याचा वर्ग पीएम चा वर्ग बरोबर क्यूएम गुणिले एम आर. आठवतं ना? जिओमेट्रिक मीन आताच केलं बा. काय करायचं? परपेंडिक्युलर जे टाकलंय, लंब कोण टाकलंय, त्याचं काय करायचं? वर्ग करायचं. आणि कशावर टाकले? त्या दोघांची 2 बाजू झाले असते, त्याचा गुणाकार करायचा. लक्षात? मग बा घेऊन लिहूया अगोदर. काय काय दिले माहिती? सेक पीएम इज परपेंडिक्युलर सेक क्यू आर. आणि हे ह्याचा अर्थ काय हो? क्यू डॅश एम डॅश आर म्हणजे क्यू डॅश एम डॅश आर म्हणजे बर. त्याचा अर्थ काय? क्यू दरम्यान एम दरम्यान आर म्हणजे काय? लक्ष द्या. हे सरळ सरळ शब्दात हे तिन्ही एक रेषीय आहेत. समजलं? हे तिन्ही काय? ती एकाच रेषेमध्ये काय दिसतंय का? क्यू एम आर एकाच रेषेत आहेत. ओके, क्यू दरम्यान एम दरम्यान काय काय केला? आर. ओके, असं नाही तर एकाच रेषेत. समजलं? चलो मग बा येतं हे झालं. त्यानंतर बा कशा किंमत दिली तुम्हाला? पीएम बरोबर किती? 10. क्यूएम बरोबर किती? 8. आणि काय काढायचं तुम्हाला? क्यू आर बरोबर प्रश्नचिन्ह. मग तुम्हाला माहिती आहे काय? द फ्रॉम बाय जिओमेट्रिक मीन थेरम. जिओमेट्रिक मीन थेरम काय म्हणते? जे परपेंडिक्युलर टाकले, लंब टाकले, त्याचं काय करतोय आपण? वर्ग. कोणाचा आहे?
कोण आहे PM चा वर्ग. आणि त्या ज्याच्यावर टाकले त्याचे दोन भाग झालेले असतात. ओके, इथं QM झाला आणि MR झाला, त्या दोघांचा गुणाकार असतोय. कोण आहे QM गुणिले MR. समजलं. चला, PM माहितीये का? PM माहितीये किती किंमत आहे 10, त्याचा वर्ग बरोबर. QM माहितीये का? आहे 8 गुणिले MR माहितीये का? नाही, MR ला MR 10चा वर्ग 100 बरोबर 8 गुणिले MR. 8 हे गुणाकार मध्ये पलीकडे आल्यावर भागाकार. मग लिहूया MR बरोबर 100 भागिले 8. चला मग MR बरोबर बघा, MR बरोबर भागाकार करूया. चला, बेनं जाऊया. बे चोक बे पंचम शून्याला शून्य. अजून भाग जाते का? चला, बे दोन्ही 4, ह्याच्या निम्मा किती आला तुमचा 25. ओके, किती आला 25/2. MR बरोबर 25/2. पुन्हा भाग घालूया. पुन्हा भागाला 5 आहे. बेच्या पाड्यामध्ये 5 आहे का? नाही. मग बे दोन्ही 4, राहिले किती 1, पॉइंट घेतला किती झाला 0. बे पंचम 10, मग किती आलं तुमचं 12.5. कशाची किंमत भेटली? MR ची किंमत 12.5. आता कोणाची किंमत काढायची तुम्हाला? QR ची किंमत काढायची. मग आता काढू शकता. Q पासून R पर्यंत जायचं आहे. काय काय करणार तुम्ही? नाव काय करणार? QR इज इक्वल टू कोणाकोणाची बेरीज असणार हो? Q पासून M पर्यंत पहिला QM अधिक कोण असणार? MR. चला, किमत्या ठेवूया. QM किती आहे? काढल्या बा, हे दिसायला नाही. किती 8 अधिक MR 12.5. मग QR बरोबर किती आला? 8 आणि 12 20, 20 आणि पॉइंट 20.5. समजलं? आकृतीवरून समजलं पाहिजे कुठलं थेरम यूज करायचं आहे. काय जातो आकृतीवरूनच कळणार आहे आपल्याला. ठीक, लिहून थोडस काढत. चला, घेऊन लिहा. काय काय दिसायला आलंय? अँगल PSR इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल SPR इज इक्वल टू 30 डिग्री. Therefore, angle SRP is equal to 60 degree. अजून काय दिले? SR बरोबर किती दिले? 6. काय काढायचंय तुम्हाला? PS. ओके, फाइंड RP. RP इज इक्वल टू प्रश्नचिन्ह आणि PS बरोबर पण प्रश्नचिन्ह. चला, लक्ष द्या. आता माहित किती डिग्री? 30 आहे, 60 आहे, 90 आहे का? मग काय करणार? बाय प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. ओके, मग काय असते? आता बा 30 अंश समोरील बाजू आहे. ओके, मग काय असते तुमचं? 30 अंश समोर पण दिले. काय करणार तुम्ही? साइड अपोजिट टू 30 डिग्री इज इक्वल टू काय असते? 1/2 इंटू हायपोटेनियस कर्ण असते. माहितीये ना? साइड अपोजिट टू 30 अंश समोरील बाजू कोण आहे? SR बरोबर 1/2 गुणिले हायपोटेनस कोण आहे? 90च्या समोरील बाजू हायपोटेनस असते, कर्ण असते. कोण झाला तुमचा? PR. चला, मग PR ची किंमत निघेल बा. PR ला PR ठेवलं. 2 हा गुणाकार भागाकार मध्ये पलीकडे आल्यावर गुणाकार कोणाचा होणार? 2 गुणिले SR होणार. मग 2 आहे तसाच. SR ची किंमत किती आहे बघा? 6 बरोबर कोण झाला तुमचा? PR. मग झालं PR बरोबर 6 दोन्ही 12. समजलं? हे पहिलं आलं. दुसरं काय काढायचं आहे? SP काढायचा आहे. SP हा कोणासमोरील झालो हो? हा किती झाला तुमचा? 60. 60 समोरील कोणासमोरील आहे ना? मग तुम्हाला माहिती आहे दुसरा काय? साइड अपोजिट टू 60 डिग्री. 60 डिग्री काय असणार? √3/2 असणार. पहा मग, साइड अपोजिट टू 60 डिग्री कोण आहे हो तुमचं? साइड अपोजिट टू 60 डिग्री SP आहे का? 60 समोरील बाजू कोण आहे? SP इज इक्वल टू
रूट 3 आहे तसाच अपॉन 2 इंटू हायपोटेनस काढले बा आता कर्ण किती काढले 12. चला मग SP बरोबर बा गुणाकार करा सॉरी भागाकार करा बे के बे बे सक 12 मग किती आलं तुमचं 6 वर्गमुळात 3. समजलं चला लिहून घ्या काय. हा आता इथं बा हे किती अंशात दिले तुम्हाला 45 दिले का 45 मग हा पण किती झाला तुमचा 45 आणि हा किती 90 मग कुठलं गुणधर्म आलं तुमचं 45 45 90. ठीक आहे इथं काय दिलं तुमचं गिवन इथपर्यंत कळलं का कळलं का इथपर्यंत बघा इथं अँगल हा 45 कुठं आलं आकृतीमध्ये दिलं नाही बरं दिलं नसेल तर लक्ष द्या. कोणतेही दोन त्रिकोणाचे बाजू जर दोन सेम असेल तर त्याला काय म्हणायचं ऑटोमॅटिक हे त्याच्या समोरील बाजू हे हे किती का असू दे ह्याच्या समोरील आणि ह्याच्या समोरील डायरेक्ट आता किती राहिले तुमचं 90 तर आले. आता बा नीट लक्ष द्या हे दोन्ही तर सेम दिलेत का हे तुम्हाला 2-2 रेषा 2-2 रेषा 3-3 रेषा काय तर दिले असेल तुम्हाला दोन्ही सेम दिलेत का केवढं पण असं दोन्ही सेम दिलेत का. ठीक आहे असे दोन अँगल घ्यायचे की बाबा दोघांचं तेवढंच यायला पाहिजे. इथं 90 दिलाय त्रिकोणाची तिन्ही कोणाची बेरीज किती असते 180 त्यापैकी 90 दिले तुम्हाला काटकोन त्रिकोण राहिले किती मग 90 राहिलं मग 90 चे असे दोन भाग करा की इथं पण तेवढंच यायला पाहिजे आणि इथं पण तेवढंच यायला पाहिजे. इथं 30 ठेवलं इथं 60 ठेवलं पण हे बरोबर येणार का तुमचं बाजू कारण 30 एक आहे 60 एक आहे पण टिकलं. ठीक आहे 50 इथं ठेवलं आणि इथं 40 ठेवलं दोन्ही सेम आले का मग ह्याच्यावर हे सेम येणार ना. हे दोन्ही सेम असले ना इथले कोण पण काय असतात सेम असतात कळलं. ह्याच्या समोरील कोण सेम आणि ह्याच्या समोरील सेम बाजू सेम असतात मग असं एकच ऑप्शन आहे काय असणार तुमचं 45 45 बाकी कुठलंच बसणार नाही तुमचं कळलं का. हे 50 ठेवलं बरं इथं मी 50 ठेवलं समजा 50 ठेवलं आणि इथं डायरेक्ट किती येणार तुमचं 40 येणार 50 40 90 90 90 180 त्रिकोणाची तिन्ही किंमत 180 येते बट काय व्हायला लागले हे 50 आहे त्या समोरील बाजू काय हे दोन्ही सेम होणार का मग नाही होणार. मग इथं जर असं दिलंय म्हटल्यावर काय ना दोन्ही अँगल पण काय असले पाहिजे तुमचे सेम मग हे 45 हे 45 दुसरं कुठलंच होणार नाही 45 45 शिवाय समजलं. मग डायरेक्ट बघा अँगल BAC किती येणार तुमचं 45 अंश समजलं. ठीक आहे बघा आता हे दोन्ही 45 हे दोन्ही सेम आहेत का दिले बा AB बरोबर BC गुणिले AC काय दिसायला तुम्हाला कारण आहे का मग हे दोन्ही 45 समोरील बाजू आठवत आहे का हे दोन्ही काय हो का AB हा कोणासमोरील बाजू आहे C ची किती किंमत आहे 45 समजलं. त्यानंतर BC हा कोणासमोरील आहे 45 आहे मग दोन्ही इक्वलच असणार बाजू. ओके मग किती असते तुमचं सूत्र काय असतंय 1/45 चा 1/√2 असते. चला मग आता पहा 1/√2 आहे तसंच गुणिले AC ची किंमत दिले का AC ची किंमत दिले का वर्गमुळात 8. ठीक आहे त्या वर्गमुळात 8 ला कसं लिहिलं जाते बघा इथं √8 याला कसं लिहिलं जाते 4 × 2 लिहिलं जाते का 4 2 8 वर्गमुळात लिहिलं जाते. मग 4 हा कशाचा वर्ग आहे 4 हा कशाचा वर्ग आहे 2 चा मग हा बाहेर आला 8 कोण राहील मग फक्त 2 मग लिहिलं का √8 ला कसं लिहिलं जाते 2 लक्षात 2 लिहिलं जाते. मग इथं किती होतं तुमचं किंमत 1/√2 असते बाबा इथला √2 आणि इथला √2 काय झाला कॅन्सल मग राहिलं काय फक्त तुमच्यापाशी 2 × 1 मग 2 1 जा 2 लक्षात. अजून एकदा बघा लक्ष द्या अजून एकदा किमत्या ठेवलं गिवन लिहिलं हे कसं 45 आलं कळलं आयसो स्केल नुसार आलं. त्यानंतर AB बरोबर BC दिले मग डायरेक्ट सूत्र काय आलं तुमचं दोन्ही जर बाजू सेम असेल तर कुठलं बसतंय 45 अंश कुठला प्रॉपर्टी बसणार तुमचं 45 90 हे गुणधर्म बसणार. मग डायरेक्ट 1/√2 गुणिले इथं काय असतंय AC काय आहे तुमचा कर्ण आहे ना मग तेच सूत्र आहे कर्ण मग हे 1/2 आहे तसाच 1/√2 8 ला कसं लिहिलं जाते तुम्हाला 2/√2 सांगितलं तुम्हाला आणि √2 काय झाला कॅन्सल मग राहिलं काय 1 × 2 1 × 2 2 आलं लक्षात लिहून घ्या.